जिल्ह्यातले अध्यक्ष त्यानंतर आमचे महासचिव प्राचार्य भूषण करदिलीजी नाशिकचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आले। महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब हे सुद्धा आपलं मार्गदर्शन करून या ठिकाणी गेले आणि समाजाला एक उद्बोधन केलं। यामध्ये आमचे काही ठराव होते, याप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये संताजी जगनाडे महाराज यांच्या नावे तेलंगणा प्रतिष्ठान महामंडळ बेरोजगारांसाठी आर्थिक महामंडळाची स्थापना केली। त्या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा तेलंगणा प्रतिष्ठान महामंडळ करावं, कारण या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात तेली समाज त्याच्या पोट जाती 1 करोडच्या वर आहे आणि अत्यंत गरीब परिस्थितीत आहे। जवळजवळ 60% गरीब आहे आणि यांना न्याय मिळावा याकरता ही आमची मागणी होती। त्याचप्रमाणे जनगणना व्हावी, देशात जनगणना व्हावी आणि महाराष्ट्रात सुद्धा आमच्या महाराष्ट्र प्रांतातले एक आज ठराव केला की समाजाची सुद्धा जनगणना या ठिकाणी आम्ही येत्या 2 महिन्यात करणार। या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री करण्यात आलं। त्यांचा सुद्धा अभिनंदनाचा ठराव आम्ही या ठिकाणी केला। या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दल आमचा विरोध नाही आहे, परंतु ओबीसी मध्ये मराठा समाजाला घ्यावा ही जी मागणी आहे त्या मागणीला आमची नामंजुरी आहे, तसा आम्ही ठराव केला। असे अनेक प्रश्न या ठिकाणी होते। आमचे महासचिव महाराष्ट्र भारतीय दलित समाजाचे महासचिव हे या ठिकाणी आपल्याला काही गोष्टी पत्रकार परिषदेमध्ये नमूद करणार आहे। होणार नाही याची काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे, अशा मुख्य भूमिका आपण त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि या बाबतीमध्ये आपण पाठपुरावा करायला सुरुवात केलेली आहे। त्या दृष्टीने आज राज्य अधिवेशनाचं विशेष महत्त्व होतं आणि या ठिकाणी समाज हा त्या स्वाभिमानानं त्या ठिकाणी आणि त्याच्या अस्मितेचा प्रश्न असल्यामुळं आज सगळ्या चांगल्यापासून बांधल्यापर्यंत इथं एक ठिकाणी एकत्र झालेला आहे आणि त्यांनी आपली भूमिका या ठिकाणी सर्वांमध्ये ठरावाच्या रूपाने मांडलेली आहे। भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे या ठिकाणी आले, त्यांच्याही समोर या भूमिकेचा पुनरुच्चार समाजानं त्या ठिकाणी केला। त्यांनी लक्ष घालतो असं आश्वासन त्या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे। आम्ही त्या आश्वासनाची पूर्तता होईल या अपेक्षेने त्यांच्याकडे बघतो आहोत आणि येत्या काळामध्ये आमच्या समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्या ही अशी आमची भूमिका आम्ही त्या ठिकाणी पुढे नेत आहोत।